वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. रोमकरास पत्रातील 12वा अध्याय आम्हाला आमच्या जीवितक्रम कसा असावा हे शिकवते. जगात बऱ्या व वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. मात्र सैतानाने भुरळ पाडल्यामुळे मनुष्य वाईट गोष्टींच्या आहारी जातो. पण पवित्र शास्त्र आम्हाला वारंवार बजाविते की आम्ही वाईटाची संगत सोडून चांगले ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यहुदा इस्करियोत, येशूचा शिष्य, त्याच्या बरोबर राहत होता, पण त्याने डबीतले पैसे चोरून ठेवत होता. म्हणजेच त्याने वाईटाचा वीट मानला नाही, तर वाईटाची आवड धरली, संगत धरली. आमच्याही जीवनात असे होते. चांगल्या सोबत राहत असून देखील आम्ही कधी कधी वाईटाची आवड धरतो. शलमोन राजा बुद्धिमान होता, पण सैतानाने भुरळ पाडली व स्त्रियांच्या द्वारा वाईट गोष्टी करू लागला. अलिशा सारख्या देवाच्या महान सेवकाबरोबर राहूनही गेहेजी हा त्याचा सेवक हावरट निघाला. त्यालाही मोह झाला. मानवाला वाईटाचा मोह लवकर होतो. सैतान टपूनच बसलेला असतो. म्हणून सदैव प्रभूच्या वचनात राहण्याचा, सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. प्रार्थनेत राहा, कारण आम्ही निर्बळ असे प्राणी आहोत. प्रभू परमेश्वरच आमचे सहाय्य करू शकतो. प्रयत्न करा नेहमी की बरे करण्याचा आणि वाईटाचा वीट मानण्याचा.